की बोल ना ये पुढे या। हाँ चल ये तुषार ये तुषार सर्व अध्यक्ष बोलले हो ये मनोज अरे हा ना अरे हा फटाफट चल सचिन घे थोडं अरे थोडं ये कुशल भाई सुंदरबाग कुर्ला कमानी येथे आणि संत ककाया महाराज यांची भव्य दिव्य जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आलेली आणि त्याच निमित्ताने आपल्यासोबत बोलण्यासाठी ह्या मंडळाचे अध्यक्ष माननीय मारुती होटकर साहेब आपल्यासोबत आहेत। तर जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे। आज ककाया महाराज जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आलेली, काय सांगा? आज 920वी ककाया महाराज जयंती आहे आणि महादेवाच्या कृपेने, महादेवाच्या आशीर्वादाने, ककाया महाराजांच्या कृपेने खरं तर भरपूर मोठा जनसागर इथे आला आहे आणि सगळ्या धर्माची माणसं आलेली आहेत। तुम्ही बघू शकता सगळे आहे तिकडे आणि त्यांचाही आशीर्वाद मला भेटलेला आहे। मला फक्त हेच बोलायचं आहे की दिलीप मामा जे आपले चांदोलीचे आमदार आहेत त्यांनी लवकरात लवकर आमचा जे कमानीचा कट्टा आहे संत श्री वीरशैव ककाया नावाने तो लवकरात लवकर भव्य दिव्य बनवून द्यावा हीच माझी नम्र विनंती आहे। ककाया महाराज की, ककाया महाराज की। आपल्या सोबत ST अनुसूचित जाती जमाती गोविंद खरटमोल साहेब पण आपल्या सोबत होते। आज ककाया महाराज जयंती निमित्त भव्य काय सांगाल आपण? ॲक्च्युली आज महाशिवरात्र अख्ख्या देशामध्ये महाशिवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। आज आपण संत वीरशैव ककाया महाराज यांची पालखी दरवर्षी गेले 15 वर्ष ह्या विभागात करतो, मोठ्या प्रमाणात धूमधाममध्ये करतो आणि ह्या निमित्तानं पूर्ण समाज, ककाया समाज असो इतर समाज एकत्र येतात आणि पूर्ण चांगल्या प्रकारे ह्याचा श्रेय खरंच मारुती होटकर यांनी खूप नियोजनबद्ध
कार्यक्रम करतो. असं दरवर्षी करावं. सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण महत्त्वाचं काम म्हणजे सर्व एकत्र येतात. सर्व जाती समाज, काय समाज असो, ढोर समाज असो, या मातंग समाज, महाराष्ट्र सगळे एकत्र येतात आणि मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करतात. धन्यवाद. आताच्या नवीन पिढी आहे त्यांना काय मार्गदर्शन करायला लागतं? नवीन पिढीने जास्तीत जास्त मोबाईल सोडून जास्तीत जास्त लोकांशी संपर्क करावा, अभ्यास करावा आणि आपला जे धर्म आहे त्यामध्ये जास्तीत जास्त रक्षण करण्याचा प्रयत्न करावा. या समाजाचे वरिष्ठ कार्यकर्ते व कक्काया समाजाचे मानाजाने चेहरा असा चांदिवलीमधले आपल्यासोबत साधू कटके साहेब आहेत. तर जाणून घेऊया साधू कटके साहेबांचं काय म्हणणं आहे. नाही काय आहे, महाशिवरात्री आम्ही जो कक्काया समाज आहे, शंकराचे आम्ही भक्त आहोत. लिंगायत समाजामध्ये आम्ही मोडतो आणि आता मारुतीने ह्या पद्धतीने जे जयंती साजरी करता 15 वर्ष आली जयंती साजरी होते आणि कक्काया महाराजाची आम्ही भक्त आहोत. आमचे संत शिरोमणी संत कक्काया महाराज हे आमचे गुरु आहेत, धर्मगुरू आहेत आणि धर्मगुरूंची जयंती आज आम्ही साजरी करत आहोत. आम्हाला जास्तचा आनंद आहे की आमच्या महाराजाची आम्ही जयंती, धर्माच्या जयंती साजरं करतो. सर्व लोक इतर महाराजाची जयंती साजरी करतात. मग तुम्हाला मी सांगू शकतो, आजपर्यंत संत कक्काया महाराजांनी 920 वर्ष अगोदर संत बसवेश्वरांनी धर्मांतर केलं होतं आणि संत बसवेश्वर हे ब्राह्मण समाजाचे होते. बिजलराजाच्या दरबारात प्राईम मिनिस्टर होते. तिथे अन्याय अत्याचार दलित समाजावर होत असताना बिजलराजाच्या दरबारामध्ये त्यावेळेला बसवेश्वरांनी धर्मांतर केलं. लिंगायत धर्माची दीक्षा दिली आम्हाला लिंगायत धर्माची दीक्षा देऊन आम्हाला शिवपिंड आमच्या हातावर दिलं की कुठेही तुम्हाला पूजा करायची, मंदिरात जायची गरज नाही आहे. तुम्ही आपल्या हातावरती पिंड ठेवून, आपल्या घरामध्ये पिंड ठेवून त्याची पूजा करू शकता. हे संत बसवेश्वरने दिलं. संत बसवेश्वरचे जे आमचे वीर कक्काया महाराज होते, ते शूर होते. संत कक्काया महाराज बसवेश्वरासंगती ते सदाच राहायचे आणि म्हणून आम्ही त्यांचं स्मरण करतो, त्यांची आम्ही पूजा करतो. संत कक्काया महाराजाची आम्ही पूजा करतो. संत बसवेश्वराचे आम्ही वंश आहोत आणि हेच तुम्हाला सांगू शकतो की शंकर भगवानची भक्त आहोत आम्ही आणि तिथे सर्व जाती धर्माचे लोक ह्या वेळेला आलेले आहेत आणि सर्व आमच्या सुलोचना दरवेश आहेत. आणि मारुती होटकरनी जे काम केलेलं आहे हे चांगलं, एक जागृत आमच्या समाजाला, युवक पिढीला हे दाखवलं की आपले गुरु संत कक्काया महाराज आपले गुरु आहेत. हे दाखवण्याचं काम मारुती होटकरनी केलं. मी त्यांचा धन्यवाद करतो आणि मी इथं 2 शब्द थांबतो. जय हिंद. बोलो कक्काया महाराज की मी गेल्या 15 वर्षापासून मारुती साहेबांबरोबर या शो म्हणजे भव्य दिव्य या यात्रेमध्ये सहभाग असतो. मी ह्यांची जी तळमळ समाजामध्ये एकीकरण करण्यासाठी फार कष्ट करतात मारुती होटकर. खरं त्यांची ही पावती सर्व समाजाचे जे लोक एकत्र येऊन, सर्व पक्षाची लोक एकत्र आली आणि आज मारुतीचं नाव सर्वीकडे चालले, त्याला आशीर्वाद दिला जातो. ही त्यांच्या कामाची खरी पावती आहे. आज साधूसाहेबांनी बी सांगितलं, त्यांना एक आभार मानला. ते खरी गोष्ट आहे. खरं 15 वर्षाची जी मेहनत असते त्याचा फळ आज ह्या दिवशी भेटला असं मला वाटते आणि मी त्यांना खरं धन्यवाद मानतो. आणि मी कक्काया समाजातील सर्व बांधवांना मी महाशिवरात्रीचं आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. कक्काया समाज मंदिरचे महिला मंडळाच्या अध्यक्ष माननीय ताई आपल्यासोबत आहे. तर जाणून घेऊया काय म्हणतात. आज महाशिवरात्री निमित्त संत कक्काया महाराज यांची जयंती आहे, तर काय सांगाल. आज संत शिरोमणी वीर शैव कक्काया महाराजांची जयंती आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही त्यांचे कुळातले आहोत, त्याचा अजूनच आम्हाला अभिमान आहे. कारण आज आमचे समाज बांधव इथं एकत्र झाले आहेत त्यांच्यामुळेच. कारण त्यांनी आमच्या समाजाला ही दिशा दिली, हे ज्ञान दिलं, ही प्रेरणा दिली आणि आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनामुळे जी भक्ती मिळाली आणि प्रेरणा मिळाली, त्यामुळे आज वीर शैव समाज सगळीकडे पूर्ण देशभरात व्यापलेला आहे. आज कक्केरीला जिथं मूळ त्यांचं जन्मस्थान आहे तिथं मोठी भव्य दिव्य यात्रा आहे, पण समाज बांधव पूर्ण ऑल इंडियामध्ये काय परदेशातही आहे. त्यामुळे जागोजागी त्यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या उत्तेजनार्थ म्हणजे त्यांनी आम्हाला जे उत्तेजन दिलेलं आहे आणि एक जो पाया रचला आहे आमच्या समाजाचा आणि आम्हाला जे नाव आम्हाला गौरवस्थान दिलं आहे, त्यामुळे आज आम्ही त्यांची जयंती अतिशय उत्साहाने सर्व समाज बांधव इथं साजरी करतो. आज कुर्ला एरियातलेच नाहीत तर विरार कुठून अनेक ठिकाणावरून, मुंबईच्या अनेक भागातून सर्व समाज बांधव आलेले आहेत. कारण सगळं इथं हा स्लम एरिया आहे
समाज बांधव इथं राहून गेलेले आहेत आणि काय कारणं असतं ते बाहेर गेले ते पण त्यांनी पण एकदम उत्साहाने इथे येऊन त्यांनी आपलं योगदान दिले आहे, एकजूट दाखवलेली आहे आणि ही समाजाची आमची अशी एकजूट सतत राहावी आणि समाज बांधवांनी इथे येऊन योगदान दिल्याबद्दल मी सर्व समाज बांधवाचे आभार मानत आहे आणि आपला समाज बांधव असाच पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करू दे, पण आध्यात्मिक पाया न विसरता आपल्या जे गुरु आहेत सद्गुरू जे वीर कक्कय्या महाराज त्यांची शिकवण न विसरता अशीच आमची वाटचाल पुढं यशस्वी चालत राहू दे, हीच मी सद्गुरूचरणी आपल्या संत कक्कय्या महाराजांच्या विनंती करते. खूप खूप धन्यवाद.